ठाण्यातून एक धक्कादायक बातमी आहे। कोरोनामुळे एका 21 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। ठाण्यामध्ये आज दिवसभरात 9व्या रुग्णाची नोंद झालेली आहे। महत्त्वाची बातमी, खरं तर हा जो नवा कोरोना आहे, हा नवा कोरोनाचा जो विषाणू आहे तो तितकासा डेंजरस नाही अशी माहिती समोर येत होती एका अभ्यासातून। त्याच्याविषयी वारंवार बातम्या पण येत होत्या, पण ठाण्यामधून ही बातमी येते की एका 21 वर्षाच्या तरुणाचा कोरोनानं मृत्यू झाल्याचं कळतंय। ठाण्यामध्ये दिवसभरामध्ये 9व्या रुग्णाची नोंद झालेली आहे। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याशी बोलूया। अजित, काय अधिक माहिती? सुवर्णा, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलंय। हे समोर आल्यानंतर 4-5 केसेस किंवा एखाद दोन दुसऱ्या केसेस ज्या आहेत त्या समोर येत होत्या, पण आज तब्बल 9 कोरोनाचे रुग्ण जे आहेत ते ठाणे महानगरपालिका हद्दीत, फक्त ठाणे महानगरपालिका हद्दीत समोर आलेले आहेत। आणि आता एकूण रुग्ण जे आहेत ठाणे महानगरपालिका हद्दीतील या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये त्यांची संख्या जवळपास 20 झालेली आहे। आणि यापैकी एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे, पण त्याचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही असा दावा जो आहे तो पालिकेतर्फे करण्यात येतोय। 21 वर्षाचा तरुण आहे, त्याला हेवी डायबिटीज होता। गेल्या अनेक वर्षापासून तो अंथरुणाला खिळलेला होता, त्याला वेगवेगळे आजार होते आणि त्यात त्याचा मृत्यू झालेला आहे। पण त्याची टेस्ट जेव्हा केली तेव्हा तो कोरोना पॉझिटिव्ह निघालेला आहे, हे मात्र पालिकेने स्पष्ट केलंय। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर जवळपास 17 असे रुग्ण आहेत ज्यांना विलगीकरण केलेलं आहे, म्हणजे त्यांना क्वारंटाईन ठेवलेलं आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीनं कोरोना पुन्हा तोंडवर काढतोय, याआधी देखील सगळ्या यंत्रणांनी, नागरिकांनी कोरोनाशी 2 हात केलेले आहेत। त्यामुळे आता काय केलं पाहिजे याची नव्याने सांगण्यासाठी गरज नाहीये। यामुळे आधीच पालिकेने वेगवेगळ्या यंत्रणा ज्या आहेत ते उभ्या केलेल्या आहेत। लोकांपर्यंत जनजागृती कशी होईल, कसं लोकांनी पुन्हा जास्तीत जास्त संपर्कात येऊ नये याकरता प्रयत्न जे आहेत हे ठाणे महानगरपालिकेतर्फे केले जात आहेत। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।